तुमच्या डेली रुटीन बद्दल म्हणजे तुम्ही दररोज कसा अभ्यास करायचे किंवा मग क्लास सोबत अभ्यास कसा मॅनेज करायचे ते पण सांगा. ऍक्च्युली सरांनी मी क्लास लावलेला कधी मे मध्ये. सो सरांनी क्लासेस असे डिझाईन करून ठेवलेले की तुम्ही जर का क्लासेस जरी नीट अटेंड केले ना तरी अभ्यासाचं तुम्हाला स्वतःहून काही कुठे मारावं लागणार नाही. ठीक आहे. सो जे काही लेक्चर्स होतात, जे काही फॅकल्टीज आहेत, आय कॅन टेल यू की ऍटलीस्ट NDA साठी जर का मॅथमॅटिक्स साठी कोणी आहे तर सरांपेक्षा चांगलं कोणी नाही. ठीक आहे. सो बिकॉज ही विल मेक यू थिंक. ठीक आहे. त्यांचं थोडंसं शिकवण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. अँड अपार्ट फ्रॉम दॅट जर का तुम्ही सरांनी जे काही गायडन्स दिले तुम्ही ते जर का करत गेलं तर इट इज व्हेरी इझी. NDA ही एक्झाम खूप हार्ड नाही आहे, कोणीही करू शकतं. ठीक आहे. रिटन इज व्हेरी इझी. SSB इज ऑल्सो व्हेरी इझी. सो देयर इज नथिंग मच टू वरी अबाउट. माझं रुटीन थोडंसं वेगळं होतं. मी हॉस्टेलला वगैरे राहायचो, सो थोडंफार ॲडजस्ट करायला लागायचं. पण हा म्हणलं तसं मॅथ्स खरंच कुठं आधीपासूनचं जे थोडंफार चांगलं मॅथ्स होतं ते अजून चांगलं कुठं झालं असेल तर ते सरांमुळे झालं. जे मॅथ्समध्ये आय थिंक की लॉजिक इज दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही फॉर्म्युलाज आणि हे बाकीचे सगळे नंतर लर्न करू शकता, बट लॉजिक इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि ते लॉजिक इथे डेव्हलप झालं. सो क्लासमध्ये अशी तयारी व्हायची की बाहेरून असं काही स्वतःहून तयारी करायची काही गरज कधी नाही पडली. क्लाससाठी भरपूर वेळ चालायचं पण आपल्याला 2 ते संध्याकाळपर्यंत चालायचं. सो दॅट वॉज सफिशियंट.